नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. तर आता छानपैकी मस्त माहेरचे दिवस संपलेत. माहेरी गेली आणि सगळा मनाचा, तणाचा सगळा शीण तिथे काढून आली. आणि तिकडनं आल्यानंतर ना थोडं मला करमत नव्हतं. सारखी तिथलीच आईबाबांची आठवण येत होती, त्या घराची आठवण येत होती. तर इथे आल्यानंतर थोडंसं माझ्या बगीच्याला मी बघितलं बाल्कनीच्या. तर छान अशी काही झाडं आणली होती तिथून, तर तीच झाडं आज लावायची आहेत. तर काही कुंड्या रिकाम्या होत्या, कारण मागं कुंड्यांमधली जी झाडं आहेत ती जळाली होती. त्यांना प्रॉपर पाणी नव्हतं मिळालं म्हणून. तर त्याच कुंड्या आज सगळ्या व्यवस्थित खाली रिसवल्या, त्याच्यामधली माती काढली आणि त्या मातीमध्ये थोडंसं कोकोपीट, थोडं वर्मी कंपोस्ट, नीमखाली आणि थोडीशी हळद आणि हे असं सगळं मातीमध्ये व्यवस्थित मिक्सचर केलं. आणि त्यानंतर सगळं हे मातीमध्ये माती व्यवस्थित अशी मिक्सअप करून कुंड्यांमध्ये भरली आणि त्याच्यामध्ये छानपैकी मस्त ही आणलेली झाडं लावली. आणि प्रत्येक झाडाची काही ना काही कहाणी आहे. आणि ही जेव्हा झाडं लावत होते ना, तेव्हा ही झाडं जेव्हा मी माझ्या माहेरी लावली होती, तर त्याची एक कहाणी आहे. तर ती अशी आहे की मला झाडं लावायला प्रचंड आवडतं. आणि माझ्या माहेरी ही जी झाडं आहेत ना, याची कहाणी अशी आहे, याची गोष्ट अशी आहे की काही काही झाडं ना मी रात्री 1-1 वाजता लावलेली आहेत. हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हेच खरं आहे. कारण जेव्हा कुठली झाडं नवीन आणली ना, तर मग मी बघत नाही की रात्रीचे किती वाजलेत, किती नाही. तर मी माझा जो माहेरचा जो बगीचा छान असा फुलवलेला आहे ना, तो आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलाच आहे. तर त्याच बगीच्यामधली जी झाडं आहेत, ती रात्री 11 वाजता, 12 वाजता, रात्री 1-1 वाजेपर्यंत मी ती झाडं लावलेली आहेत. आणि इथे ती झाडं जेव्हा मी लावली ना, मला एवढी आठवण येत होती ना, अचानक डोळ्यासमोर जसं एखादा चित्रपट चालावं तर तसं ते सगळं माझ्या डोळ्यासमोर चालत होतं. आपलं बायकांचं जीवन कसं असतं ना, पण खरंच आपला एक पाय, जसं मी आधी पण म्हटलं की एक पाय आपला माहेरमध्ये आणि एक पाय सासरमध्ये. का कुठलंच आपण एकदम थोडंसं विसरून कुठलंही एक का स्वीकारू शकत नाही. इथे असलं ना, सासरी असलं की आईबाबांची आठवण येते, त्यांची काळजी वाटते आणि मन कसं भरून येतं एकदम. माहेरी गेल्यानंतर ना खूप छान वाटतं. पण जेव्हा आईबाबांना बघतो ना, की ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलेलो असतो, तर तेच आज बाबा डोळ्यावरचा चष्मा काढून डोक्यावरती ठेवतात आणि अख्खं घरभर शोधतात, माझा चष्मा कुठे आहे, माझा चष्मा कुठे आहे. तेव्हा असं वाटतं ना, की खरंच बाबांचं हळूहळू वय होत आहे आता. ज्या अंगाखांद्यावरती आपण खेळलो ना, एवढे मजबूत हात ते आता कुठेतरी ना डगमगायला लागत आहेत हळूहळू. जसं जसं वय वाढत आहे तसं तसं. तर तिथे गेले की नाही मानसिक शांती पण असते. पण बाबा जेव्हा सांगतात ना, की बेटा नजर कमी पडली, डोळ्यावरती चष्मा लागणार, चष्म्याचा नंबर वाढलेला आहे, तेव्हा असं वाटतं की वय हे प्रत्येकाचंच वाढतं आणि एक ना एक दिवस प्रत्येकाला या जगामधून जायचंच आहे. पण आपल्या आईबाबांना आपण नाही तसं बघू शकत. आणि तसंच आईचं पण, की जिच्या गर्भामध्ये आपण 9 महिने राहिलोत ना, आणि जिने आपल्याला तिच्या हाडामांसापासून आपण बनलेलो आहे, तसं तिने आपल्याला वाढवलेलं आहे. आई पण आपण जेव्हा बघतो ना, की किती थकलेली आहे, आता पहिल्यासारखं नाही जमत. तर त्या गोष्टी कुठेतरी मनाला असं वाटतं ना, की आई-बाबा आपले कुठेतरी वयाने म्हणजे वृद्धपकाळाकडे येत आहेत, असं वाटतं. यावेळेस मी जेव्हा माहेरी गेली ना, तेव्हा मी एवढी भावनिक झाले ना, की मला कळलं नाही.
राहून राहून तिथे गेल्यावर मला असं वाटत होतं ना यावेळेस की इथे यावंच नाही, कारण माझ्या सासरी यावंच नाही. कारण एकदम मी आईबाबांशी फार जुळलेली आहे माझ्या. तर तिथे गेल्यावर ना सगळं मनामधलं जे ओझं असतं आपलं, ते मनामधलं ओझं रितं करण्याचं जे काम आहे ना, ते माहेर करतं आपलं. आपल्या मनामध्ये विचारांची जर एक प्रकारची कलकल जर चालली असेल ना, तर आईकडे सांगून किंवा बाबांकडे सांगून ती कलकल ना एकदम शांत होऊन जातं. आपल्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे जर कोणी असतील ना आपल्या आयुष्यामध्ये, तर ते म्हणजे आपले आई-बाबा. कारण दुःख असो, सुख असो, आपल्याला कधीच आई-बाबा एकटं सोडत नाहीत. आणि काही आयुष्यामध्ये अडचणी येतात, तेव्हा आई-बाबांची इतकी तीव्र आठवण येते ना, की असं वाटतं की त्यांनाही आता या वयामध्ये टेन्शन द्यायचं नाही. पण मग मनातली गोष्ट सांगायला कुणीतरी हवं ना. तर एका छान अशा भावनिक गोष्टींवरती मी इथे येऊन ठेपलेली आहे. पण ह्या मनातल्या भावना आहेत माझ्या. तर अशा पद्धतीने मस्त माहेरचा माझा प्रवास झाला आणि तिथली ही झाडं, तिथली थोडीफार माती, की त्या मातीला माझा रोज स्पर्श झाला पाहिजे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये. कारण ती माहेरची माती आहे. ते म्हणतात ना, की माहेरचा कुत्रा पण आला तरी त्या सासरवाशिनीला फार आनंद होतो, की माझा माहेरचा कुत्रा आहे म्हणून. तर ही तर माती आहे, ज्या मातीमध्ये जन्माला आलेली आहे मी, ज्या मातीवरती मी खेळलेली आहे, बागडलेली आहे, पडलेली आहे, ती ही माती आहे. तर ही माती माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. माझ्या माहेरवरून ना मी ही जी झाडं आणलीत ना, तर ती न्यूजपेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून आणलेली आहेत. तर ती वर्तमानपत्र पण मी व्यवस्थित ठेवली, कारण ती पण माहेरची आहेत. तर असं माहेरचं हे सामान माझ्या अतिशय काय म्हणतात त्याला, अतिशय जीवाच्या जवळचा विषय आहे तो. तर असं तिथले आणलेली झाडं व्यवस्थित लावून घेतले, माझ्या माहेरची माती घातली त्यामध्ये व्यवस्थित. आणि असं करता करता जी झाडं आणली ना ती छान कुंड्यांमध्ये लावून घेतलेली आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे, कडक उन्हाळा. पण गॅलरीमध्ये ना छान सावली येते, त्यामुळे त्याच्यावर एकदम सूर्यप्रकाश जो पडतो तो एकदम जी कोवळी ऊन असतं ना, सकाळचं कोवळं ऊन तेच पडतं. तर ही जी झाडं आहेत, ही झाडं सुकण्याचा तर सध्या प्रश्नच नाही आहे. पण बघू आता कसं होतं आणि काय होतं. आणि लावलेली जी झाडं आहेत ना आधीची, तर त्याला छान असं पूर्ण माती त्याची अशी उकरली मी आणि त्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट, निमखली आणि एक खत आहे, तर ते टाकून घेतलं. कारण म्हटलं आता बरेच दिवस झाले माहेरी असल्यामुळं म्हटलं झाडांना पोषण व्यवस्थित मिळालं नसेल. तर अशा पद्धतीने सगळ्या झाडांना ना खत टाकून घेतलं आणि त्यानंतर झाडाला मस्त असं तिची माती आहे ना, ती मातीशी वरखाली करून ते जे खत होतं ते सगळं व्यवस्थित झाकून घेतलं. आणि हे मी सध्या टाकते ना, तर हे छान झाडाला फुलं येण्यासाठीचं खत आहे. मला वाटतं 7-8 दाणेच टाकायचे त्याचे, जास्त टाकायचे नाही. त्याने फुलांच्या झाडांना फुलं खूप सुंदर येतात. तर अशा प्रकारे हे सगळं मी इथे करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्या झाडांना व्यवस्थितरित्या पाणी घालून घेतलं. कारण पाणी घातलं ना, की ते जे आपण खत टाकलेलं आहे, जसं वर्मी कंपोस्ट आहे, निमखली आहे, त्या पाण्याच्या माध्यमातून ना ते सरळ झाडांच्या मुळाशी जातात. तर त्यामुळे आपण आणि ते सेट होतं. नाही तर काय होतं ना, कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट टाकलं ना, की ते त्या मातीच्या वरती असा एक त्याची अशी लेयर बनते. तर त्यामुळे ते थोडंसं असं मिक्स करून मातीमध्ये छान त्याला पाणी घालायचं. तर अशा प्रकारे मस्त त्याला पाणी घालून घेतलं आणि ही जी गॅलरी आहे ती स्वच्छ अशी झाडून घेतली. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर असा हा गार्डन आहे. आणि
आता थोडंसं उन्हाळा असल्यामुळे झाडांची पानझडी होत आहे, तर पण काही हिरवळ छान आहे अजूनही माझ्या बगीच्यामध्ये, माझ्या गॅलरीच्या बगीच्यामध्ये. तर छानपैकी मस्त इथे आलं ना, की माझ्या घराचा माझा आवडता हे आहे, हा भाग आहे. कारण इथे आलं की बराच वेळ माझा जातो आणि हे जे तुम्ही बकेटमध्ये बघत आहात ना, तर मी सध्या खत तयार करते आहे. त्याच्यामध्ये माती आहेच आणि जोही भाजीपाला हे ते आहे ना, ते मी त्याच्यामध्ये मिक्सअप करते. तर आता मी नवीनच चालू केलं आहे ते. तर बघू त्याचे कसे रिझल्ट मिळतात, कसे नाही. तर ही माझी पहिली गॅलरी आहे. आता दुसऱ्या गॅलरी मास्टर बेडरूमच्या बाजूची आहे ही. तर इथे पण छान अशी मस्त झाडं झालेली आहेत. इथे मी मस्त ह्या अशा लांबट अशा ह्या कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पण छान स्नेक प्लांट आणि बरीचशी अशी झाडं लावलेली आहे. तर छान असा पद्धतीने मी दोन्ही गॅलरी माझ्या सजवलेल्या आहेत. जेवढं होईल तेवढी झाडं लावलेली आहे आणि छान माझा भरपूर वेळ मस्त इथे जात असतो नवीन नवीन झाडं लावण्यामध्ये आणि त्याला खत पाणी घालण्यामध्ये. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.